महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाचा अंक सुरू झालेला आहे। लोकसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष मागे पडताच महाविकास आघाडीत अंतर्गत वादाचे सूर हे उमटू लागले। ते काय आहेत तर पाहूयात। नमस्कार, मी अश्विनी इचके आणि तुम्ही पाहत आहात राजकारणातील ट्रेंडी गप्पा। लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशाचे वाटेकरी ठरलेले महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मात्र उघडपणे वाद सुरू होऊ लागलेत। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत महाविकास आघाडीत बिघडण्याची स्पष्ट चिन्हे हे दिसू लागले आहे। देश पातळीवरील काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीत देखील कलह उफाळण्याचे चित्र आहे। महाराष्ट्रात भक्कम बहुमतासह भाजप महायुतीचे सरकार सत्तेत आल्यावरती देखील राजकीय भूकंपाचे संकेत सातत्याने दिले जात आहे। खासदारांना फोडण्यासाठी भाजपच्या ऑपरेशन लोटसची चर्चा सध्या रंगली आहे। याच पार्श्वभूमीवरती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मोठे खिंडार पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून सध्या सुरू झालेला आहे। महाविकास आघाडीची फूट। दिल्ली विधानसभा निवडणुकीतील इंडिया आघाडीचे मतभेद उघड झाल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी त्यापासून सुटलेली नाही। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप हे सुरू झालेले आहे। काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत यांनी जागा वाटपातील विलंबामुळे पराभवाला सामोरे जावे लागल्याचा आरोप केला। यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी कामाला लागा असा सल्ला दिला। जागा वाटपाचा वाद। विधानसभा निवडणुकीतील तिन्ही पक्षांना मिळून 50 जागांचा आकडा देखील गाठता आलेला नाही। काँग्रेसच्या नेत्यांनी जागा वाटपातील विलंबामुळे प्रचारासाठी वेळ मिळालाच नाही असे स्पष्ट केले। विजय वडेट्टीवार यांनी जागा वाटपाची चर्चा जर लवकर आटपली असती तर आम्हाला 18 दिवस प्रचारासाठी मिळाले असते असे सांगितले। संजय राऊत यांनी देखील वडेट्टीवारांच्या टीकेला उत्तर देताना जागा वाटपात सगळ्यांची चूक होती असे म्हटले गेले। लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे आता आम्ही जिंकू असे काँग्रेसला वाटत होते। त्यामुळे जास्तीत जास्त जागा जिंकून कोणाला तरी मुख्यमंत्री व्हायचे होते। परिणामी चर्चेला वेळ लागला असं त्यांनी स्पष्ट केले। तसेच काँग्रेस पक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष आहे, त्यामुळे इंडिया आघाडीला एकत्र ठेवण्यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घेतला पाहिजे असे देखील संजय राऊत म्हणाले। नेतृत्वात विसंवाद। शिवसेना ठाकरे गट अजून देखील निष्क्रिय असल्याची टीका अमोल कोल्हे यांनी केलेली आहे। ठाकरे गट झोपेतून जागा होत नाही तर काँग्रेस पक्षाची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही असे ते म्हणाले। या विधानामुळे महाविकास आघाडीतील नेतृत्वावरून नाराजी अधिक तीव्र झालेली आहे। यावरून विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर देत अमोल कोल्हेंनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जरा थोडा कमी द्यावा असं म्हटलेलं आहे। आगामी निवडणुकींचा पेच। लोकसभा निवडणुकीतील यशानंतर विधानसभेत दारुण पराभव पाहायला मिळाल्यानंतर महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र आहे। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रत्येक पक्षांतर्गत मतभेद हे उफाळून आलेले आहेत। काही नेते सत्ताधाऱ्यांच्या दिशेने वळण्याचा प्रयत्न करत आहेत तर महाविकास आघाडीतील फाटाफूट झाल्यास हा फटका सर्वच पक्षांना बसणार हे निश्चित आहे। मात्र या राजकीय नाट्यात भाजपला त्याचा लाभ उठवण्याची संधी मिळणार आहे हे निश्चित आहे। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील तीनही पक्ष एकत्र लढतील की स्वतंत्रपणे हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल। याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ट्रेंडी गप्पा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।